जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचं एक जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकता. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, जी सारथी नावाने ओळखली जाते, त्यांच्यातर्फे एक जबरदस्त अपडेट आलाय. फक्त तुम्ही 10वी पास आहात तर टोटल 40,000 जागा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे स्किल डेव्हलप करू शकताय. मग अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जबरदस्त अपडेट आहे, सगळ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. आपल्या चॅनलवर आपण अशा नवीन नवीन अपडेट आणतोय, ज्यामध्ये बिझनेस आयडिया, करिअर गायडन्स, फ्री कोर्सेस, जॉब अपडेट येतोय. त्यामुळे नक्की फायदा घ्या. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, सारथी या संस्थेतर्फे एक जबरदस्त अपडेट आहे, त्याची माहिती तुम्हाला देतोय. हे त्यांची PDF आहे, यावर तुम्हाला वाचायला मिळेल. खास करून तुम्ही मराठा आहात, कुणबी आहात किंवा कुणबी मराठा आहात, मराठा कुणबी आहात, तर तुमच्यासाठी इथे मोफत कम्प्युटर प्रशिक्षण आहे. आणि जर तुम्ही या व्यतिरिक्त कॅटेगरीत नसाल तर तुमच्यासाठी पण एक अपडेट आहे. इथे वाचू शकता. तुम्ही इतर मागासवर्गीय म्हणजे OBC असाल, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतून आहात, तर तुम्हाला 60,000 रुपयांचं इथे मदत मिळणार आहे. त्या रिलेटेड पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सारथीतर्फे जे अपडेट आलंय त्याची माहिती देतोय. थोडक्यात काय, सारथी पुणे व MKCL पुणे यांच्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे, ज्या अंतर्गत महाराष्ट्रात तालुका स्तरापर्यंत राबवण्यासाठी जे पण मराठा समाजातले आहे, कुणबी समाजातले आहे, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल गटाचे आहे, त्यांच्यासाठी निशुल्क म्हणजे कुठलीही फी न घेता मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ते तुम्हाला मोफत कम्प्युटर कोर्स मिळणार आहे. मग ज्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया फक्त तुम्ही 10वी पास आहात, अप्लाय करू शकताय. 6 महिन्याचा हा कोर्स तुम्ही फ्रीमध्ये करू शकणार आहात आणि टोटल 40,000 जागा आहे. त्यामुळे भरपूर साऱ्या जागा आहे. नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे. मग यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागतात ते सांगतोय. जसं की बघा, सगळ्यात आधी तुम्हाला फोटोसह पूर्ण अर्ज करायचा आहे. त्यानंतर कमीत कमी तुम्ही 10वी पास असेल त्याचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने जे जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला दिलं आहे ते लागणार आहे. जन्म दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे. मागील 3 वर्षाच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे. ओके, जे की 31 मार्च 2024 पर्यंत वैध पाहिजे. तहसीलदार यांचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. आधार कार्ड लागणार आहे आणि उमेदवाराचा फोटो व सही इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. हा कोर्स कोण कोण करू शकताय, तर कमीत कमी तुम्ही 10वी पास आहात, तुम्ही करू शकताय. त्यानंतर तुम्ही मराठा कुणबी समाजात आहात, तुम्ही करू शकताय. आणि तुमचं वय 18 ते 45 आहे. अनेक जणांचं कम्प्युटर शिकायचं राहून गेलेलं आहे, पण फीच्या अभावी ते करू शकत नाही आहे. तर इथे 45 वयापर्यंत तुम्हाला ही संधीचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे. अप्लाय करणं अगदी सोपं आहे, ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. जसं की बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे पर्सनल डिटेल्स टाकायचे. मग पर्सनल डिटेल्समध्ये काय, कॅन्डिडेटला तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव रिएंटर करायचं आहे. 12 आकडे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. जेंडर काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही भारताचे रहिवासी आहात का, तर यस यावर क्लिक करायचं आहे. डोमेसाईल तुमच्याकडे आहे का, तर यस यावर करायचं आहे. नसेल तर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट मिळून घ्यावं लागेल. ओके, त्यानंतर तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहे. आधारला जो नंबर लिंक आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर हे सगळं टाकून तुम्हाला कॅप्चा फिल करून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपले फोटोग्राफ टाकायचा आहे. बघा, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फोटोग्राफ टाकून घ्यायचा आहे, असा अपलोड करायचा आहे. त्यानंतर फोटोग्राफ अपलोड केल्यानंतर बघा, इथे डिटेलमध्ये माहिती दिली, 6वी स्टेप काय करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. वहीमध्ये लिहून टाका, नाही तर तुम्ही विसरून जाल. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन आहे, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला परमनंट रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे, तो तुम्ही इथे लॉग इन ID म्हणून वापरू शकताय. त्यानंतर इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे, कशाप्रकारे प्रोफाईल क्रिएट करायची, कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हा मोठा फॉर्म भरून घ्यायचा, म्हणजे रजिस्ट्रेशन आपलं झालं आहे. त्यानंतर इथे आपला फोटोग्राफ दिसणार आहे. त्यानंतर टोटल 7 पानी हा फॉर्म आहे, तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. मग तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं आहे नाही झालं आहे ते टाकून घ्यायचं आहे. जन्मतारीख, जेंडर, कुठली लँग्वेज तुम्हाला येते, जी की मराठी येत असेल मराठी टाकून घ्यायचं आहे. आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस डिटेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा पत्ता कुठला आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे आधार कार्डचे डिटेल्स झाले, आपण ऑलरेडी ईमेल ॲड्रेस, फोन नंबर टाकलेला आहे.
त्यानंतर तुमचं कास्ट कॅटेगरी डिटेल्स इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती भरून घ्यायची, म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय, 10वी झालंय, 12वी झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, जे पण तुमचं शिक्षण झालं असेल ते करायचं आहे. कमीत कमी इथे 10वी पास पाहिजे. ओके, मग त्यामध्ये किती टक्के पडले, कुठल्या क्लासमध्ये होते, हे सगळं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे काही वर्क एक्सपिरियन्स आहे का, वर्क एक्सपिरियन्स असेल तो टाकून घ्यायचा असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे. जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले, जसं की आधार कार्ड, त्याच्यानंतर बर्थ आणि एज प्रूफ. ओके, हे तुम्हाला टाकून घ्यायचं, म्हणजे जन्म दाखला तुम्ही इथे टाकू शकताय. 10वीचं मार्कशीट तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर म्हणजे सही इथे अपलोड करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट जे की नॉन क्रिमिनल आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर EWS सर्टिफिकेट असेल तर ते टाकायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट टाकायचं आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट टाकायचं आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची सगळी माहिती दिसून जाईल. एकदा चेक करून घ्या आणि चेक केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे सारथी संस्थेतर्फे ही जे अपडेट आलं आहे, मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे 40,000 विद्यार्थ्यांना. 18 ते 45 तुमचं वय आहे, फक्त 10वी पास तुम्ही आहात तर फायदा घेऊ शकणार आहात. त्यामुळे नक्की अप्लाय करा. जबरदस्त अपडेट आणतोय आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.